राम राम म्हणलं. भरली होती आमची गाडी नाशिकवरून बँगलोरसाठी. बँगलोरच्या पुढं खाली करायची होती होसूरला. 2 डिलिव्हरी होत्या. मग गाडी भरणं चालू असताना इथं त्या गोडाऊनच्या समोर काहीतरी डेमोक्रेसी म्हणून काहीतरी मंगल कार्यालय वाटतं. समोर काहीतरी लग्नाचा एंगेजमेंटचा काहीतरी कार्यक्रम चालू होता. मस्त फटाके बिटाके. आता आम्ही गावाकडं तर काय असे एवढे भारी फटाके पाहिले नव्हते. त्यात आमचे नितीन भैया माझे फटाके पाहून एकदम मग्न होऊन गेले. मग काय तिथून निघलो आम्ही. आलो रात्री तर झोपलो. मग काय व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटला. मग सकाळी आलो पहा पंढरपूर बायपासला. बायपासचा रस्ता म्हणजे काय एकदम धानतिंग धितांगच होता. तेवढ्यात मालगाडी आली. म्हणलं काढू मालगाडीचा व्हिडिओ. त्यात नितीन भाईला आठवला गुंडे पिक्चर. म्हणजे लुटायचे का ट्रेन. म्हणलं आपल्याच्यानं शक्य नाही. मग काय जाऊ द्या म्हणलं. तिथून निघलो आम्ही. आलो पहा इकडं हम्पीजवळ. बँगलोरच्या पाठीमागचं लोकेशन आहे. मस्त एकदम मोठं तळबिळं आहे तिथं. तळ्याबिळ्याचा काढला व्हिडिओ. एकदम गार हवा बिवा. हे पहा कसं लांब झडकते. कुठं तळ्याचा तिकडचा काठ काय दिसतच नाही. तर रस्त्यात बोर्ड होता, विश यू सेफ अँड हॅपी जर्नी. सुरक्षित प्रवास करा म्हणून असं काहीतरी होतं वाटतं. त्यात ही MPची गाडी भेटली. वाचली तर काय भरून जाऊ राहिलं काय माहिती. स्वतः तर लेन धरून जाऊ राहिलं, पण त्याचं ते भरलेला माल कुटार सगळं दुसऱ्या गाड्याला त्रास त्याचा आहे. च्या मायचे म्हणलं. तिथून मग आम्ही आलो 3-4 वाजता एका धाब्यावर गाडी लावली होती पहा राजस्थानची. चांगली लाईन लिहिली होती तिच्यावर. आता तुम्ही वाचा ती लाईन, मी काय सांगत नाही तुम्हाला. तिथून मग आमच्या गाडीचा काढला एक व्हिडिओ. चला म्हणलं आता बाकी पुढचं दाखवतं गाडी खाली करता नाही. पण पार्टीवाला एवढं फोन करू लागलं म्हणलं पोहोचून खालीच करू. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.